नमस्कार मित्रांनो, मी आहे नंदकिशोर ठाकरे आणि मी घेऊन आलेलो आहे तुमचं आपलं स्वतःच हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे कृष्णार्पण द लर्निंग वर्ल्ड। तर या चॅनलच्या माध्यमातून आपण 8वी 9वी 10वी नंतर 11वी मध्ये प्रवेश घेत असताना सायन्स फॅकल्टी मध्ये आपल्याला कुठले कुठले सब्जेक्ट बघायला मिळतात, त्याच प्रकारे 11वी 12वी नंतर आपल्याला ज्या ज्या एक्झाम्सची प्रिपरेशन करावी लागते, जसे काही जेई, नीट, त्यानंतर MST CET, या एक्झामच्या नंतर आपल्याला कुठले कुठल्या प्रकारचे करिअरचे काय अपॉर्च्युनिटीज आपल्यासाठी अवेलेबल आहे त्याबद्दल आपण डिस्कस केलेलं होतं। त्यानंतर मी मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण लवकरच घेऊन येणार आहोत 11वी 12वी व जेईई, नीट, MST CET ची लेक्चर सिरीज। तर ते घेऊन मी आज तुमच्या समोर प्रस्तुत आहे। तर आज आपण सुरुवात करणार आहे आपल्या पहिल्या लेक्चरची। ते करणार आहे आपण केमिस्ट्री पासून। त्याचा पहिला चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री। ज्या प्रकारे आपल्याला इथे बघायला मिळतं सम बेसिक कन्सेप्ट्स, सो आपल्याला या चॅप्टर मध्ये काय बघावं लागेल, मग 8वी 9वी 10वी पर्यंत ज्या काही गोष्टी आपण शिकलेलो आहे, म्हणजे जे काही कन्सेप्ट आपण 8वी 9वी 10वी ला शिकलेलो आहे ते कन्सेप्ट परत आपल्याला रिवाइज करायचे आहे आणि 11वी 12वी ला ज्या नवीन कन्सेप्टची आपल्याला गरज पडणार आहे त्या कन्सेप्टला आपल्याला शिकायचं आहे। म्हणजेच 10वी व 11वी ला जोडणारा जो एक चॅप्टर आपल्याला बघायला मिळतो तो कुठला आहे, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री। तर मग करायची सुरुवात। तर चला मग करूया आपण आज आपल्या पहिल्या चॅप्टरची सुरुवात, सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री। सो सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री सुरू करण्या अगोदर आपण बघूया व्हॉट इज केमिस्ट्री। तर केमिस्ट्री काय? द ब्रांच ऑफ सायन्स दॅट स्टडीज द प्रिपरेशन, प्रॉपर्टीज, स्ट्रक्चर अँड रिएक्शन्स ऑफ मटेरियल। सो प्रिपरेशन म्हणजे कुठली गोष्ट कशा प्रकारे तयार होईल, त्यानंतर प्रॉपर्टीज म्हणजे त्याचे गुणवैशिष्ट्ये काय आहे याबद्दल आपल्याला माहिती मिळेल। त्याच प्रकारे स्ट्रक्चर, स्ट्रक्चर म्हणजेच काय, त्याचं कंपोजिशन काय, त्याच्या आतमध्ये काय काय आहे, त्याची अरेंजमेंट कशी आहे त्याबद्दल आपल्याला माहिती मिळेल। त्याच प्रकारे इथे बघायला मिळणार आपल्याला रिएक्शन्स ऑफ मटेरियल सबस्टन्सेस। सो रिएक्शन ऑफ मटेरियल सबस्टन्सेस म्हणजेच आपल्याला काय आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला कशामध्ये करायला भेटतो, केमिस्ट्री। तसंही आपण केमिस्ट्री म्हटल्यानंतर आपल्याला केमिकल्स बघायला मिळतातच। तर या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत। द ब्रांच ऑफ सायन्स दॅट स्टडीज विथ द प्रिपरेशन, प्रॉपर्टीज, स्ट्रक्चर अँड रिएक्शन्स ऑफ मटेरियल सबस्टन्स इज कॉल्ड केमिस्ट्री। त्यानंतर आपल्याला 4 इथे ब्रांचेस दिलेल्या आहेत केमिस्ट्रीच्या। त्यामध्ये आपल्याला 4 ब्रांचेस पैकी सर्वात पहिले आपल्याला बघायचं आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री। सो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री एक अशी केमिस्ट्री, inorganic chemistry is concerned with the study of elements other than carbon and their compounds। म्हणजे काय आहे इथे काय पाहायला मिळेल आपल्याला, other than carbon compounds जे काही आपल्याला अभ्यास केमिस्ट्री बद्दल करताना पाहायला मिळेल त्याला काय म्हणणार आहे आपण, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री। नेक्स्ट आपल्याला पाहायचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री, जी आपल्याला सगळ्यांनाच आवडते। तर काय पाहायला मिळेल आपल्याला इथे, दिस इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच कन्सर्न विथ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स और सबस्टन्सेस प्रोड्यूस्ड बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम। लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय, जसे आपल्याला प्लांट्स बघायला मिळतात तसेच आपल्याला अॅनिमल्स बघायला मिळतात। तर अॅनिमल्स आणि प्लांट्स हे सगळे आपल्याला काय कार्बन आणि हायड्रोजन पासून काय बनलेले पाहायला मिळतात। म्हणजेच आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय बघायला मिळेल, कार्बन अँड हायड्रोजन, कार्बन आणि हायड्रोजनच्या सोबत जे काही आपल्याला कंपाऊंड्स बघायला मिळतात त्याचा जो स्टडी आपण करतो त्याला काय म्हणणार आहे आपण, ऑर्गॅनिक केमिस्ट्री। नेक्स्ट फिजिकल केमिस्ट्री ऑलवेज डील्स विथ द लॉजिकल रिझनिंग। तर काय आहे, फिजिकल केमिस्ट्री इज कन्सर्न विथ एक्सप्लेनेशन ऑफ फंडामेंटल प्रिन्सिपल। म्हणजेच काय, लॉजिकल रिझनिंग आपल्याला कुठल्या गोष्टी कशा घडत आहे, त्यानंतर आपण त्याचा काय आहे कशा प्रकारे त्याचं मेकॅनिझम होत आहे याबद्दल सगळं आपल्याला काय माहिती कोण देईल, फिजिकल केमिस्ट्री आपल्याला याबद्दल माहिती देईल। त्याच प्रकारे अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल, त्याचे काय आहे क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह। तर काय आहे, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह आपल्याला अनालिसिस जे केमिकल सबस्टन्सचं बघायला मिळते
ते आपल्याला अनालिटिकल केमिस्ट्रीच्या आपण काय आहे साहाय्याने आपण करू शकतो. आता आपल्याला अजून पुढे बघायचंय या व्यतिरिक्त की केमिस्ट्रीमध्ये आपल्याला अभ्यास कशाचा करायचा. सो आपल्याला इथे बघायला मिळतं मॅटर. तर हे ते नाही मॅटर जे आपण कॉलेजेसमध्ये नाव घेतो, हे झालं रे भावा, ते झालं रे भावा, हाँ ऐसा कांड कर दिया वैसा, वो चीजें नहीं. ये मैटर है जो हमें केमिस्ट्री में देखना पड़ेगा. तो ये मैटर क्या होगा वो अभी हम देखने की कोशिश करेंगे. सो एनीथिंग which has its own mass and occupies space. So what is matter? Anything which can occupy space and has its own mass. For example, इथे मी उभा आहे, मी काहीतरी स्पेस इथे काय केली आहे, ऑक्युपाय केलेली आहे. जर मी इथे काहीतरी स्पेस ऑक्युपाय केली नसेल तर आपल्याला ब्लॅकबोर्ड, हे जे बोर्ड आहे आपल्याला काय क्लिअरली बघू शकलो असतो. आता सध्या मी असा उभा असताना तुम्हाला बॅकसाइडला काही दिसत आहे का, नाही बघायला मिळतं. म्हणजेच मी इथे काहीतरी काय स्पेस ऑक्युपाय केली असेल. त्याच प्रकारे ज्या प्रकारे आपण स्पेस ऑक्युपाय केली आहे त्याच प्रकारे माझा काहीतरी मास सुद्धा असेल, कारण की मी इथे स्टेबली उभा आहे म्हणजेच काहीतरी मास सुद्धा असेल. म्हणजे मी पण काय एक एक्झाम्पल आहे कशाचं, मासचं. यामध्ये आपण काही एक्झाम्पल बघू शकतो. फॉर एक्झाम्पल इथे असणारा टेबल, त्यानंतर हा जो डिजिटल पॅनल आहे तो, त्याच प्रकारे चेअर, त्याच प्रकारे मी स्वतः म्हणजे एनके सर, त्याच प्रकारे आपल्याला काय बऱ्याचशा गोष्टी आपल्याला यामध्ये काय पाहायला मिळतील. हे सगळे आपल्याला काय पाहायला मिळते, एक्झाम्पल्स आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. आता आपल्याला यामध्ये पुढे पाहायचं की मॅटर आपल्याला कशा कशामध्ये काय डिस्टिंग्विश होताना पाहायला मिळते. सो मॅटर एक मस्तपैकी पहिले बॉक्स घेऊ आपण. सो मॅटर is subdivided in two parts. कशा कशामध्ये आपल्याला डिवाइड होताना पाहायला मिळेल, काय आहे, अकॉर्डिंग टू फिजिकल प्रॉपर्टीज, and according to chemical properties. तर काय आहे, फिजिकल प्रॉपर्टी जे आपण नेकेड आयजने पाहू शकतो, ऑब्झर्व करू शकतो आणि त्याचा आपण अनालिसिस करू शकतो, त्याला काय म्हणणार आहे आपण, फिजिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे ते काही त्याचे काही आपल्याला काय आहे इंटरनल स्ट्रक्चर्स, त्याच प्रकारे तो कशा प्रकारे रिएक्ट करेल याबद्दलच्या प्रॉपर्टीज आपल्याला काय आहे केमिकल प्रॉपर्टीज मध्ये बघायला मिळतात. त्यानंतर आता आपल्याला पाहावं लागणार आहे फिजिकल प्रॉपर्टी मध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल, स्टेट्स ऑफ मॅटर पाहायला मिळेल 3 पार्ट्स मध्ये. एक सॉलिड, एक लिक्विड अँड गॅसेस. त्याच प्रकारे आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज मध्ये सुद्धा काय 2 पार्ट्स आपल्याला पाहायला मिळेल. एक प्युअर सबस्टन्सेस अँड मिक्सचर्स. काय काय पाहायला मिळेल आपल्याला इथे, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, ते आपल्याला कशा कशामध्ये डिवाइड होताना पाहायला मिळेल, प्युअर सबस्टन्सेस, त्याच प्रकारे काय आहे मिक्सचर. त्यानंतर इथे काय पाहायला मिळेल आपल्याला, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस स्टेट आपल्याला काय पाहायला मिळतील. त्याच प्रकारे आपल्याला प्युअर सबस्टन्सेस सुद्धा 2 पार्ट्स मध्ये आपल्याला डिवाइड होताना पाहायला मिळतील. कुठल्या 2 पार्ट्स मध्ये डिवाइड होताना पाहायला मिळेल, एक एलिमेंट्स आणि एक कंपाऊंड्स. त्याच प्रकारे आपल्याला मिक्सचर सुद्धा 2 पार्ट मध्ये काय आहे डिवाइड होताना पाहायला मिळेल, एक होमोजिनियस
एक हेट्रोजिनियस। तर यामध्ये आपल्याला काय आहे ते काय डिवाइड होताना आपल्याला पाहायला मिळते। ठीक आहे, ओके। तर हे सगळे आपल्याला काय मॅटरचे काय पार्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यानंतर आता बघूया आपण याला डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न करू आपण। तर सर्वात पहिले आपल्याला बघायचं ऑन द बेसिस ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज। ज्यावेळेस आपण फिजिकल प्रॉपर्टीज पाहतो तर ते आपल्याला डिस्टिंग्विश होताना पाहायला मिळतात बिकॉज ऑफ टू थिंग्स। म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला काय पाहायला मिळेल, स्टेट्स ऑफ मॅटर, स्टेट्स ऑफ मॅटर काय पाहायला मिळेल आपल्याला इथे, स्टेट्स ऑफ मॅटर। बट स्टेट्स ऑफ मॅटर आपण पाहिले की 3 असतात, बट त्या तिन्ही याला आपल्याला काय असं तर नाही की कोणालाही आपण सॉलिड म्हणू शकतो, कोणाला लिक्विड म्हणू शकतो, कोणाला गॅसेस म्हणू शकतो। ते ज्या गोष्टीमुळे आपल्याला घडताना पाहायला मिळते त्या दोन गोष्टी त्यासाठी काय रिस्पॉन्सिबल हमको देखने को मिलते हैं। सबसे पहले एक चीज अपने को देखने को मिलती है उसमें, फर्स्ट थर्मल एनर्जी, and second is force of attraction। क्या क्या देखने को मिलेगा, थर्मल एनर्जी और दूसरा देखने को मिलेगा फोर्स ऑफ अट्रैक्शन। इसमें हमें देखने को मिलेगा, उसके बाद इसके लिए ये किस पे डिपेंडेंट अपने देखने को मिलेगा, तो ये हमें डिपेंड देखने को मिलेगा टेम्परेचर पे। ये हमें किस पे डिपेंडेंट देखने को मिलेगा, टेम्परेचर पे। उसके बाद ये किस पे डिपेंडेंट देखने को मिलेगा, टेम्परेचर पे, ऑन टेम्परेचर। उसके बाद फोर्स ऑफ अट्रैक्शन किसके ऊपर डिपेंडेंट देखने को मिलेगा हमें, तो हमें ये देखने को मिलेगा प्रेशर पे। प्रेशर की वजह से क्या है, प्रेशर पे ये क्या हमें क्या डिपेंडेंट देखने को मिलेगा, क्या देखने को मिलेगा, फिर से लिखना, फिर से लिखिए। फोर्स ऑफ अट्रैक्शन हमें डिपेंडेंट देखने को मिलेगा प्रेशर। ठीक है, तो अभी हम और एक इसको एग्जामिन करके देखेंगे। तो सबसे पहले हम देखते हैं, दो हम क्या लेते हैं, यहाँ पे दो एटम्स लेते हैं, एक एक एटम और यहाँ पे एक एटम। जब हम इसको हीट करेंगे, इन दोनों को जब हम हीट करेंगे तब हमें क्या देखने को मिलेगा, इसको ये क्या है एक दूसरे से क्या है अवे जाते हुए हमें देखने को मिलेंगे। क्या देखने को मिलेंगे, दूर जाते हुए हमें देखने को मिलेंगे। मतलब क्या है, फार जाते हुए हमें देखने को मिलेंगे। क्या है, फार हमें क्या है जाते हुए देखने को मिलेंगे। उसके बाद यहां पे हम देखेंगे प्रेशर के इसमें, तो यहां पे क्या देखने को मिलेगा हमें, एक और ये क्या है दो एटम हमने ले लिए, और इसको क्या किया हमने प्रेशर अप्लाई किया इधर से, और यहां से भी हमने क्या किया प्रेशर इसका क्या अप्लाई कर लिया। प्रेशर अप्लाई करने के बाद हमें क्या देखने को मिलेंगे, इन दोनों में का जो डिस्टेंस है वो क्या देखने को मिलेगा, हमें कम होते हुए देखने को मिलेगा। मतलब क्या है, डिस्टेंस हमें क्या है डिक्रीज होते हुए देखने को मिलेगा, और यहां पे क्या देखने को मिलेगा, इंक्रीज होते हुए देखने को मिलेगा। ठीक है, ये चीजें हमें क्या है देखने को मिलेंगी। उसके बाद हम देखेंगे कि थर्मल एनर्जी है, हम तीन केसेस देखेंगे यहां पे। फर्स्ट थर्मल एनर्जी, फर्स्ट थर्मल एनर्जी इज फार मोर ग्रेटर देन फोर्स ऑफ अट्रैक्शन। जब इस तरह की हमें सिचुएशन देखने को मिलेगी,
उस टाइम पे हमें यहाँ पे कौन सा सब्सटेंस देखने को मिलेगा? तो यहां पे हमें देखने को मिलेगा गैशियस स्टेट। यहां पे क्या देखने को मिलेगा हमें? गैशियस स्टेट देखने को मिलेगा। उसके बाद केस 2, केस 2 में हम जब देखेंगे तो क्या देखने को मिलेगा यहां पे? यहां पे देखने को मिलेगा हमें जो थर्मल एनर्जी है वो क्या देखने को मिलेगी? हमें थोड़ी सी ही ज्यादा देखने को मिलेगी। तब हमें जाके देखने को मिलेगा यहां पे लिक्विड स्टेट। उसके बाद केस 3 में देखेंगे हम केस 3 में देखेंगे कि FOA मतलब फोर्स ऑफ अट्रैक्शन क्या देखने को मिलेगा हमें? बहुत ज्यादा देखने को मिलेगा। किससे? थर्मल एनर्जी से। उस टाइम पे हमें देखने को मिलेगा यहां पे सॉलिड स्टेट। सॉलिड स्टेट मतलब क्या क्या देखने को मिल रहा है यहां पे? केस 1 में हमने देखा थर्मल एनर्जी इज ग्रेटर देन FOA मतलब फोर्स ऑफ अट्रैक्शन। उसके बाद जब फोर्स ऑफ अट्रैक्शन बहुत कम देखने को मिलेगा तब हमें गैसियस स्टेट देखने को मिलेगा। उसके बाद केस 2 में हमने देखा थर्मल एनर्जी इज फार मोर ग्रेटर देन फोर्स ऑफ अट्रैक्शन, देन हमें क्या देखने को मिलेगा? लिक्विड। उसके बाद केस 3 में फोर्स ऑफ अट्रैक्शन इज मच ग्रेटर देन दी थर्मल एनर्जी, वहां पे हमें देखने को मिलेगा सॉलिड स्टेट। ठीक है, तो ये चीजें हमें इस तरीके से देखने को मिलेगी। उसके बाद हम देखेंगे यहां पे उसके क्या है, कुछ चीजें देखेंगे। मतलब क्या है यहां पे देखने को मिलेगा हमें मास ऑफ सॉलिड, क्या देखने को मिलेगा हमें यहां पे? डेफिनेट देखने को मिलेगा। उसके बाद लिक्विड का मास वो भी हमें क्या है? डेफिनेट देखने को मिलेगा। और गैसियस का भी क्या है? मास हमें क्या देखने को मिलेगा? डेफिनेट हमें क्या है? देखने को मिलेगा। उसके बाद शेप ऑफ सॉलिड, ये तो हमें क्या है? फिक्स ही देखने को मिलेगी। मतलब क्या है? डेफिनेट और क्या है? फिक्स देखने को मिलेगी। उसके बाद शेप ऑफ लिक्विड रहेगी क्या? तो शेप ऑफ लिक्विड हमें देखने को नहीं मिलेगी। मतलब यहां पे क्या आएगा? नॉट फिक्स्ड। उसके बाद गैसियस की शेप रहेगी तो उसकी भी क्या है? हमें क्या है? शेप फिक्स देखने को नहीं मिलेगी। तर आपल्याला इथे काय आहे? शेप ऑफ सॉलिड बघायला मिळणार नाही। सॉरी, शेप ऑफ काय सॉलिड आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर लिक्विडची काय आहे? आपल्याला शेप काय आहे? फिक्स आपल्याला पाहायला मिळणार नाही। गॅशियसची काय आहे? फिक्स आपल्याला शेप बघायला मिळणार नाही। त्याच प्रकारे व्हॉल्यूम आपल्याला सॉलिडचं काय पाहायला मिळेल? डेफिनेटच पाहायला मिळेल। त्याच प्रकारे लिक्विडचं पण आपल्याला काय पाहायला मिळेल? डेफिनेट पाहायला मिळेल। बट आपल्याला गॅशियसचं काय आहे? इथे डेफिनेट बघायला मिळणार नहीं। ठीक है, नॉट डेफिनेट हमें क्या है यहां पे देखने को मिलेगा। ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपण इथे पाहिल्या। त्यानंतर नेक्स्ट आपल्याला इथे पाहायचं आहे त्याचा आपण स्ट्रक्चर्स काढून बघूया। कशा कशाचे? सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसचे। सपोज इथे आपण असे काय सॉलिड घेतलं, त्यानंतर इथे आपण याचा दुसरा सॉलिड घेतलाय, त्यानंतर आपण इथे काय घेतलंय? तिसरा आपण इथे काय सॉलिड आपण सॉरी काय तिथे काय तिसरा आपण काय कंटेनर घेतलाय। आता आपण याच्यामध्ये काय आहे ड्रॉ करूया। कलर वेगळा पाहिजे आपल्याला। काय पाहायला मिळतं आपल्याला इथे काय आहे? ऍटम्स काय आहे? खूप जास्त जवळ जवळ आपल्याला इथे काय पाहायला मिळत।
आपण याच्यामध्ये डिस्टन्स आपण डिफाईन करू शकत आहे का? नाही. का बरं नाही करू शकत आहे? कारण की आपल्याला इथे काय पाहायला मिळेल? फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप जास्त पाहायला मिळेल. दिसू शकत आहे का तुम्हाला याच्यामध्ये किती गॅप आहे? तर काय आहे, आपल्याला काय खूप कमी अशी गॅप आपल्याला इथे काय पाहायला मिळत आहे. ऍज कम्पेअर्ड टू सॉलिड आपल्याला इथे काय पाहायला मिळेल? या प्रकारचे स्ट्रक्चर आपल्याला काय आहे लिक्विड मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्या प्रकारे इथे आपल्याला काय गॅशियस स्टेट मध्ये काय आहे या प्रकारचे स्टेट पाहायला मिळेल. हे काय आहे? सॉलिड. हे काय आहे? लिक्विड. आणि इथे काय पाहायला मिळेल आपल्याला? गॅशियस स्टेट आपल्याला काय पाहायला मिळत आहे. आता सपोज इथे आपल्याला काय पाहायला मिळत आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ऑर्डर ऑफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन पाहू आपण इथे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपल्याला सगळ्यात जास्त कशात पाहायला मिळत आहे? सॉलिड, त्यानंतर लिक्विड आणि त्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळेल इथे? गॅशियस स्टेट आपल्याला काय इथे पाहायला मिळेल. त्याच प्रकारे आपल्याला इथे काय आहे? त्याच प्रकारे आपल्याला इथे इंटरमॉलिक्युलर स्पेसेस. इंटरमॉलिक्युलर स्पेसेस आपल्याला सगळ्यात जास्त कशात पाहायला मिळेल? गॅसियस मध्ये. म्हणजे सगळ्यात जास्त आपल्याला कशात पाहायला मिळेल? गॅसियस, त्यानंतर लिक्विड, त्यानंतर आपल्याला कशात पाहायला मिळेल? सॉलिड मध्ये काय आहे इथे बघायला मिळते. ठीक आहे. त्यानंतर अजून आपल्याला याच्यामध्ये बघता येईल अजून एक गोष्ट. सपोज आपण काय केलं, याला खूप जास्त हिट केलं. सॉलिडला जर आपण खूप जास्त हिट केलं, फॉर एक्झाम्पल सपोज आपण हा समजू की आईस आहे. हा काय आहे? आईस आहे. हा काय आहे? वॉटर आहे. आणि हे काय आहे? वॉटर वेपर आहे. ठीक आहे. या प्रकारे आपण त्याला कन्सिडर करू. या प्रकारे आपण त्याला कन्सिडर करू. सपोज आपण याला काय केलं? खूप जास्त हिट केलं. काय केलं आपण त्याला? खूप जास्त काय केलं आपण त्याला? हिट केलं. खूप जास्त हिट केल्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळेल? लिक्विड. आणि परत आपण याला काय केलं? हिट केलं. तर आपल्याला काय पाहायला मिळेल? गॅशियस स्टेट. काय पाहायला मिळेल आपल्याला? गॅशियस स्टेट. त्याच प्रकारे याला आपण काय केलं? कूल केलं. जर सपोज याला आपण कूल केलं वॉटरला, वॉटर वेपरला, तर आपल्याला काय पाहायला मिळेल? वॉटर पाहायला मिळेल. परत आपण वॉटरला परत कूल केलं तर आपल्याला इथे काय पाहायला मिळेल? परत आपल्याला सॉलिड म्हणजेच काय आईस पाहायला मिळेल. आईसला आपण खूप जास्त काय हिट केलं म्हणजेच काय टेम्परेचर दिलं तर काय पाहायला मिळेल? लिक्विड. लिक्विडला आपण परत हिट केलं तर आपल्याला इथे काय पाहायला मिळेल? गॅशियस स्टेट. आणि त्यानंतर त्याला आपण कूल केलं तर काय पाहायला मिळेल? परत वॉटर. अँड वॉटर गेट्स कन्वर्टेड इनटू अगेन आईस. म्हणजेच आपल्याला इथे काय पाहायला मिळेल? एक नोट लिहून घेऊ आपण इथे. नोट. सॉलिड, लिक्विड and gases. Solid, liquid and gases are interconvertible. तर काय बघायला मिळेल आपल्याला इथे? सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस आर इंटरकन्व्हर्टिबल. म्हणजेच काय आहे? आईसला आपण टेम्परेचर दिलं तर तो काय होईल? वॉटर मध्ये येईल. वॉटरला अजून आपण टेम्परेचर दिलं तर आपल्याला काय पाहायला मिळेल? वॉटर वेपर बघायला मिळेल. वॉटर वेपरला आपण कूल केलं तर काय पाहायला मिळेल? इथे आपल्याला वॉटर पाहायला मिळेल. आणि वॉटरला परत कूल केलं तर आपल्याला काय पाहायला मिळेल? इथे आईस आपल्याला पाहायला. सो या प्रकारे आपण स्टेट्स ऑफ मॅटर इथे काय आहे बघितलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायचं इथे ऑन द बेसिस ऑफ केमिकल
प्रॉपर्टीज हे पण आपल्याला काय पाहायला मिळेल, दोन पार्ट्स मध्ये काय डिवाइड होताना पाहायला मिळतात. एक प्युअर सबस्टन्सेस, एक प्युअर सबस्टन्सेस प्युअर सबस्टन्सेस आणि इकडे आपल्याला पाहायला मिळेल मिक्सचर्स. ठीक आहे. प्युअर सबस्टन्सेस अगेन आपल्याला पाहायला मिळेल दोन पार्ट्स मध्ये, एलिमेंट्स अँड कंपाउंड्स, मिक्सचर, हेट्रोजिनियस अँड होमोजिनियस मिक्सचर यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एलिमेंट्स आपल्याला परत आपल्याला काय तीन पार्ट्स मध्ये डिवाइड होताना पाहायला मिळते. एक मेटल, सेकंड नॉन मेटल अँड थर्ड मेटलॉइड. या प्रकारे आपल्याला काय आहे हे सगळे डिस्ट्रीब्युशन होताना पाहायला मिळतील. काय काय पाहायला मिळेल आपल्याला इथे, प्युअर सबस्टन्सेस, त्यानंतर मिक्सचर, मिक्सचर मध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळेल, हेट्रोजिनियस आणि होमोजिनियस. त्यानंतर आपल्याला प्युअर सबस्टन्सेस मध्ये काय पाहायला मिळेल, एलिमेंट्स, आणि आपल्याला इथे काय पाहायला मिळेल, कंपाऊंड्स आपल्याला पाहायला मिळतील. मेटल्स मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, सॉरी एलिमेंट्स मध्ये पाहायला मिळेल मेटल्स, नॉन मेटल्स आणि काय आहे मेटलॉइड्स. तर हे आपल्याला सगळ्या गोष्टी पाहायला मिळेल. मेटल्स आर दोज विच कॅन डोनेट्स इट इलेक्ट्रॉन्स, आणि याला काय करेल, जो आपल्याला काय इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट करताना पाहायला मिळेल. त्यानंतर मेटलॉइड्स, ह्या दोन्ही प्रॉपर्टीज शो करताना आपल्याला काय मेटलॉइड्स बघायला मिळतील. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहूया मिक्सचर. मिक्सचर मध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल, व्हेन टू ऑर मोर सबस्टन्सेस कंबाइन्स टुगेदर विदाउट एनी डेफिनाइट proportion is called as mixture. फॉर एक्झाम्पल इथे आपण काय घेतलंय, एक कंटेनर घेतलंय, इथे काय घेतलं आपण, एक कंटेनर घेतलंय. या कंटेनर मध्ये आपण काय केलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे, सपोज आपल्याला काय चिवडा तयार करायचा, याच्यात काय घेतलं आपण, मुरमुरे. काय काय घेतलं, मुरमुरे. त्यानंतर अजून काय लागते, ओनियन. त्यानंतर शेव. त्यानंतर अजून काय काय लागेल, टोमॅटो. अजून जे काही लागते ते सगळे आपण इन्ग्रेडियंट काय केले, याच्यामध्ये आपण पुट केले. आणि ज्यावेळेस आपण त्या प्रकारचे इन्ग्रेडियंट पुट केले आणि त्याला काय केलं, आपण मिक्स केलं, काय केलं, इंटरमिक्स केलं, त्यावेळेस आपल्याला जो काही प्रोडक्ट पाहायला मिळेल त्याला काय म्हणणार आहे आपण, मिक्सचर. कारण की आपण याचं काही प्रोपोर्शन घेतलंय की एवढंच घ्यायचं आहे तेवढंच घ्यायचं आहे, तर आपण ते घेतलेलं नाही. त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, काय काय पाहायला मिळतंय, शुगर सोल्युशन, वॉटर, एअर, टी एक्सेट्रा, ऑल आर मिक्सचर्स. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मिक्सचर मध्ये आपल्याला दोन पार्ट पाहायला मिळतात, एक होमोजिनियस. होमोजिनियस मध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल, सगळ्यात चांगलं एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळेल जे आपल्या घरी येतं, दूध. दूधवाला त्याच्यात पाणी टाकतो की पाण्यात दूध टाकतो हे आपल्याला आपण कळू शकत नाही. आणि होमोजिनियस मिक्सचरला सेपरेट करण्यासाठी आपल्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या काय कॉम्प्लेक्स आपल्याला काय प्रोसेसेस आपल्याला फॉलो कराव्या लागतात. त्याची डेफिनेशन बघूया. कंपोनेंट्स आर कम्प्लिटली मिक्स विथ ईच अदर, कंपोजिशन रिमेन्स सेम थ्रू आउट द सोल्युशन. तर काय पाहायला मिळतं आपल्याला, ज्या वेळेस आपण एखादी गोष्ट काय एकमेकात मिक्स करतो आणि आपण त्याला डिफाईन नाही करू शकत की ही गोष्ट काय आहे, जे नेकेड आईजने आपण पाहतो, जसं दुधाचं आपण काय म्हटलं उदाहरण घेतलं, तर त्या काय आपल्याला काय पाहायला मिळेल, होमोजिनियस मिक्सचर पाहायला मिळेल. त्याच प्रकारे प्लाझ्मा आणि काय आहे मिल्क वॉटर आणि टी आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला इथे पाहायला मिळेल प्युअर सबस्टन्सेस. प्युअर सबस्टन्सेस काय पाहायला मिळेल आपल्याला, प्युअर सबस्टन्सेस मध्ये हेट्रोजिनियस. त्यानंतर आपल्याला इथे पाहायचं आहे हेट्रोजिनियस. तर हेट्रोजिनियस मध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल, कंपोनेंट्स डज नॉट
काय म्हटलं इथे, डज नॉट रिमेन्स युनिफॉर्म, कंपोनेंट्स आर इन 2 or more phases. म्हणजे आपण ज्या वेळेस सपोज आपण परत एक कंटेनर घेतलं, यामध्ये आपण काय टाकली आहे, रेती टाकली, आणि त्यासोबत सोबत आपण काय केलंय तिथे गहू टाकलं, आणि त्याचं कुठलं प्रपोर्शन आहे का नाही ते आपण मिक्स केले, आणि ते आपण युजली त्याला डिफाईन करू शकत आहे की इथे काय रेती आहे आणि काय गहू आहे. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण पाहत होतो याला काय म्हणणार आहे आपण, हेट्रोजिनियस मिक्सचर. काय म्हणणार आहे, हेट्रोजिनियस मिक्सचर. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय, त्याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल पाहायला मिळेल, ब्लड, मिक्सचर ऑफ वॉटर अँड ऑइल. आपण ज्यावेळेस वॉटर घेतो त्यामध्ये आपण सपोज वॉटर असेल आणि त्याच्यामध्ये जर थोडेसे आपल्याला काय तेल टाकलं तर आपल्याला हे या प्रकारे काय आपल्याला त्याच्यावर ऑइल त्याच्यावर काय आहे फ्लोट करताना पाहायला मिळेल. म्हणजे त्यालाही आपण काय म्हणणार आहे, हेट्रोजिनियस मिक्सचर आपण त्याला काय म्हणू शकणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इथे प्युअर सबस्टन्सेस. प्युअर सबस्टन्सेस मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतंय, कन्सिस्ट ऑफ सिंगल टाइप ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. म्हणजे काय, प्युअर सबस्टन्सेस आहे म्हणजे काय, कुठलीही गोष्ट आपल्याला प्युअर फॉर्म मध्ये पाहायला मिळेल. जसं फॉर एक्झाम्पल आम्ही तुम्हाला प्युअर म्हणानी, प्युअर आमचं काय धोरण घेऊन आम्ही तुमच्यासाठी काय इथे लेक्चर सिरीज घेऊन येत आहे, तर आम्ही काय आहे प्युअर सबस्टन्स आहे का, नाही. कारण की काय आम्ही कुठल्या प्रकारचे सबस्टन्स आहे का, तर नाही. तर आपण काय आहे, आपले जे थॉट प्रोसेस आहे, इथे काय पाहायला मिळते आपल्याला, सिंगल टाइप ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. तर पार्टिकल ज्यावेळेस आपल्याला प्युअर फॉर्म मध्ये बघायला मिळेल, म्हणजेच ते एकाच फॉर्म मध्ये पाहायला मिळेल, त्याला काय म्हणणार आहे आपण, प्युअर सबस्टन्सेस. फॉर एक्झाम्पल कॉपर, सिल्वर, गोल्ड, वॉटर अँड ग्लुकोज. त्यानंतर आपल्याला यामध्ये पाहायला मिळेल एलिमेंट्स. एलिमेंट्स कन्सिस्ट ऑफ सिंगल टाइप ऑफ पार्टिकल. फॉर एक्झाम्पल इथे आपण काय घेतलंय, मेटल शीट किंवा कुठल्या तरी प्रकारचा आपण काय एक तुकडा घेतलाय, एलिमेंट घेतलाय. आता या एलिमेंट मध्ये सपोज इथे सोडियम असेल, सपोज इथे काय असेल, सोडियम असेल, त्यानंतर याच्या बाजूला पण सोडियम असेल, आणि कंटिन्युअसली आपल्याला काय सोडियमचेच आपल्याला इथे काय पार्टिकल्स पाहायला मिळतील. अशा प्रकारच्या आपल्याला स्ट्रक्चरला काय पाहायला मिळेल, या सगळ्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल, सोडियमचे ॲटम्स आपल्याला काय आहे इथे पाहायला मिळतील. काय पाहायला मिळेल, सोडियमचेच ॲटम आपल्याला याच्यामध्ये काय पाहायला मिळेल. त्याला काय म्हणणार आहे आपण, एलिमेंट्स. फॉर एक्झाम्पल कॉपर, आयर्न, कार्बन, जे काय आपल्याला पिरियोडिक टेबल मध्ये पाहायला मिळत आहे ते सगळे काय आहेत, एलिमेंट्स आहेत. ॲटम इज द स्मॉलेस्ट इलेक्ट्रिकली न्यूट्रल पार्टिकल ऑफ एलिमेंट. हे आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये पाहणार आहे. फक्त आपण लक्षात ठेवा की काय इलेक्ट्रिकली न्यूट्रल पार्टिकल ऑफ एलिमेंट आहे कोण, तर ॲटम. एलिमेंट्स कॅन एक्झिस्ट इन मोनोएटॉमिक फॉर्म और पॉलीएटॉमिक फॉर्म. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन आहे, त्यानंतर पॉलीएटॉमिक फॉर्म मध्ये आपल्याला काय H2O2, त्यानंतर आपल्याला काय आहे ट्रायएटॉमिक फॉर्म मध्ये काय आहे नायट्रोजन. या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर फॉस्फरस 4 टेट्राव्हॅलेंट पाहायला मिळते. त्यानंतर आपल्याला काय आहे या प्रकारे बरेचशा गोष्टी आपल्याला काय आहे पाहायला मिळतात. त्यानंतर आपल्याला काय आहेत बरेचशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. पुढे आपण त्याचे एक्झाम्पल्स पाहणार आहोतच. त्यानंतर नेक्स्ट कंपाऊंड्स. कंपाऊंड्स मध्ये आपल्याला पाहायला मिळेल 2 or more atoms of different elements. Atoms of different elements combines together when mixed or definite proportion is called compound. For example, आपण कार्बन घेतलाय प्लस ऑक्सिजन, या दोघांना आपण कंबाईन केलं त्यावेळेस आपल्याला काय पाहायला मिळेल, इथे CO2 चा आपल्याला मॉलिक्युल पाहायला मिळेल. इथे काय करत आहे आपण 1:2 च्या रेशो मध्ये आपण काय करत आहे याला कंबाईन करत आहे. त्यावेळेस आपल्याला एक मॉलिक्युल भेटत आहे कशाचा, कार्बन डायऑक्साइडचा. म्हणजेच आपण काय करताय इथे डेफिनाइट और फिक्स प्रोपोर्शन मध्ये आपण काय कंपाऊंडला पाहत आहे. त्यानंतर नेक्स्ट त्याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल पाहायचा वॉटर, ग्लुकोज आणि हिमोग्लोबिन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याच प्रकारे आपल्याला कार्बन डायऑक्साइड, त्याच प्रकारे H2O2, H2O हे सगळे आपल्याला काय पाहायला मिळेल, कंपाऊंड पाहायला मिळेल. कारण की त्यामध्ये आपल्याला काय दोन वेगवेगळ्या प्रकारचे काय पाहायला मिळत आहेत, एलिमेंट्स आपल्याला ऍटम्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर या प्रकारे आज आपण पाहिलेलं आहे. सर्वात पहिले आपण पाहिलं केमिस्ट्री काय असते, त्यानंतर आपण ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री पाहिल्या,
त्यानंतर आपण मॅटर पाहिलं. मॅटर दोन गोष्टीत आपल्याला डिस्टिंग्विश होताना पाहायला मिळाले. कुठल्या कुठल्या? तर काय आहे फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज नुसार आपण स्टेट ऑफ मॅटर पाहिले. त्यानंतर आपण काय केमिकल प्रॉपर्टीज नुसार या प्रकारचे आपण काय कंपाऊंड्स पाहिले, कसे प्युअर सबस्टन्सेस आणि मिक्सचर. त्यानंतर आपण त्याचे काय सब टॉपिक्स आपण पाहिले. तर आता आपण आजच्या याच्यामध्ये एवढं सगळं बघितलेलं आहे. आता आपण बाकी पुढच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करणार आहे. परंतु पुढच्या लेक्चर पर्यंत आपल्याला काय या सगळ्या गोष्टी आपल्याला काय आहे मन लावून आपल्याला काय बघायच्या आहेत. त्यासोबत सोबत त्यातला रिवाइज सुद्धा करून यायचं आहे. त्यासोबत सोबत दर प्रत्येक लेक्चरला आपण हजर राहावे आणि काय आहे चांगलं काहीतरी शिकून जावे. तुम्हाला आमचं कंटेंट त्याच प्रकारे शिकवण्याची पद्धत व्यवस्थित वाटली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नोट्ससाठी फॉलो अवर व्हॉट्सअप चॅनल, लिंक इज इन बायो. तर बायो मध्ये आपल्याला तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळून जाईल, तर तुम्ही ते करू शकता. बट त्या अगोदर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका, कारण की सबस्क्राईब करायला नाही तर पुढचे व्हिडिओज आमचे तुम्ही बघू शकणार नाही. तर चला मग पुढच्या लेक्चरला लगेच लवकरच भेटूया आणि पुढे हा चॅप्टर आपण कंटिन्यू करूया. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. येत रहा आणि जागत रहा. चला.